Friends, welcome in the online lecture. This is the fourth lecture on the topic organisms and populations. In the last lecture, I have explained the basic characteristics of the population, that is, size and density. I have also explained about the natality, mortality and sex ratio. In that lecture, we will study about the adaptations, different types of adaptations. In this lecture, we will study about the next basic characters or next characters of the population, that is age distribution, age pyramid, पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल्स. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲडॅप्टेशन विषयी स्टडी केलं. ॲडॅप्टेशनचे वेगवेगळे प्रकार बघितले. त्याच्यानंतर पॉप्युलेशन म्हणजे काय बघितलं, पॉप्युलेशनचे बेसिक कॅरेक्टर्स बघितले, साईज आणि डेन्सिटी. त्याच्याबरोबर असणारे वेगळे कॅरेक्टर जे आहेत पॉप्युलेशनचे, ज्याच्यामधले आपण नटॅलिटी स्टडी केलं, मोर्टॅलिटी स्टडी केलं आणि सेक्स रेशो स्टडी केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण एज डिस्ट्रीब्युशन आणि एज पिरॅमिड, पॉप्युलेशन ग्रोथ आणि ग्रोथ मॉडेल्स ऑफ पॉप्युलेशन याच्याविषयी स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया आपण एज डिस्ट्रीब्युशन. एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर पॉप्युलेशनमध्ये एकाच एजची लोक असत नाहीत. म्हणजे लोकसंख्या जी मानली जाते किंवा गणली जाते त्या लोकसंख्येमध्ये सगळ्याच एजेसची लोक असतात. म्हणजे लहानांपासून ओल्ड एज असणाऱ्या व्यक्तींपर्यंत. त्यामुळं आपल्या पॉप्युलेशनमध्ये किंवा लोकसंख्येमध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपमधली लोक असतात आणि त्यालाच एज डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. बघा, a population is composed of individuals of different ages. पॉप्युलेशन हे एकाच एजच्या व्यक्तींनी बनत नसून ते अनेक एजच्या व्यक्तींनी बनत असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे अ पॉप्युलेशन इज कंपोज्ड ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट एजेस. वेगवेगळ्या वयाच्या लोकांनी पॉप्युलेशन बनत असतं. मग कोणकोणते एज ग्रुप्स आहेत आपल्याला समजण्यासाठी सोपं व्हावं म्हणून आपल्या पॉप्युलेशनचे 3 ग्रुप्स केलेले आहेत, एज ग्रुप्स केलेले आहेत. बघा, फॉर द पर्पज ऑफ सिम्प्लिसिटी द एंटायर पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 3 एज ग्रुप्स. आपलं सगळं पॉप्युलेशन 3 एज ग्रुप्समध्ये डिवाइड केलेलं आहे, सिम्प्लिसिटी होण्यासाठी, सोपं जाण्यासाठी, समजण्यासाठी. तर कोणते 3 एज ग्रुप्स आहेत बघूया. फर्स्ट, प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. The organisms which does not have ability of reproduction, that is nothing but the pre-reproductive age group. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नसते अशा ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप येतो, तो म्हणजे प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. मग यामध्ये कोणत्या वयाची लोक येतात? इट इन्क्लूड्स यंग इंडिव्हिज्युअल्स ऑफ 0 to 14 years ऑफ एज. 0 ते 14 वर्ष वयाची जी लहान मुलं असतात यांचा समावेश प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असतो. दुसरा ग्रुप कोणता येतो? द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. द ऑर्गॅनिझम्स विच हॅव ॲबिलिटी ऑफ रिप्रोडक्शन दॅट आर इन्क्लुडेड इन टू द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. रिप्रोडक्शनची ॲबिलिटी असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स ज्यांना कशामध्ये घातलेलं आहे? रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये. इट इन्क्लूड अडल्ट इंडिव्हिज्युअल्स दॅट इज 15 to 44 years ऑफ एज. 15 ते 44 वर्ष वयाच्या लोकांचा जो ग्रुप आहे त्यांच्या ग्रुपला नाव काय दिलेलं आहे? रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. तिसरा कोणता आहे बघा? तिसरा येतो पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. Post reproductive age group means the organisms which does not have ability of reproduction, that is nothing but the post reproductive age group. It includes individuals of 45
and more than 85 years of age. 45 to 85 and more than 85 years of age group असणारी जी व्यक्ती येतात 45 ते 85 वर्षापर्यंतचे आणि 85 वर्षापेक्षा जास्त असणारे, त्यांचा समावेश कशामध्ये केला जातो? पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये केला जातो. आता फक्त ॲव्हरेज एज ग्रुप दिलेला आहे. कशावरून? रिप्रोडक्शनच्या ॲबिलिटीवरून केलेला असणारा हा एज ग्रुपचा प्रकार आहे. प्री रिप्रोडक्टिव्ह, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आता याचं प्रमाण पॉप्युलेशनमध्ये, प्रत्येक एज ग्रुपचं प्रमाण पॉप्युलेशनमध्ये किती आहे याच्यावरून पॉप्युलेशन ग्रोईंग असणार आहे, स्टेडी असणार आहे की डिक्लाइनिंग असणार आहे हे ठरत असतं. आणि हा प्लॉट जो केला जातो त्याला एज पिरॅमिड असं म्हटलं जातं. If the age distribution is plotted for the population, the resulting structure is called an age pyramid. ही त्याची डेफिनेशन आहे, बघा तुमच्या समोर आहे. When the age distribution is plotted for the population, the resulting structure is called an age pyramid. ज्यावेळी आपण पॉप्युलेशनच्या एज ग्रुपचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं ज्यावेळी प्लॉट करतो पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट, त्यावेळी येणारा जो स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं जातं? एज पिरॅमिड असं म्हटलं जातं. आता एज पिरॅमिड मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणत्या एज ग्रुपची संख्या जास्त आहे त्याच्यावरती पॉप्युलेशन कोणत्या प्रकारचं आहे, त्याची ग्रोथ कशी होणार आहे हे डिपेंड असतं. त्याची साईज कशी असणार आहे हे डिपेंड असतं. जसे एज स्ट्रक्चरवरती डिपेंड आहे तसंच आणखी कोणत्या गोष्टींवरती एजच्या डिपेंड आहे आपलं पॉप्युलेशनची ग्रोथ होणं बघूया. द साईज ऑफ द पॉप्युलेशन इट कॅन सपोर्ट टेल्स अस अ लॉट अबाउट इट्स स्टॅटस इन द हॅबिटॅट. द पॉप्युलेशन साईज इन नॅचरल हॅबिटॅट could be as low as less than 10 Siberian cranes in bird sanctuary or go into millions Chlamydomonas in pond. कोणतंही पॉप्युलेशन असं पर्टिक्युलर संख्येमध्ये किंवा त्याची साईज अशी पर्टिक्युलर असत नाही. आपल्या इकॉलॉजीमध्ये पॉप्युलेशन काही ऑर्गॅनिझमचं इतकं कमी आहे की 10पेक्षा सुद्धा कमी संख्या आहे त्यांची. असं एक उदाहरण कोणतं? तर सिबेरियन क्रेन्स इन बर्ड सँच्युरी. बर्ड सँच्युरीमध्ये सिबेरियन क्रेन्स बर्ड जे आहेत त्यांची संख्या अगदी 10पेक्षा सुद्धा कमी असते एखाद्या हॅबिटॅटमध्ये. तसंच एखाद्या ऑर्गॅनिझमची संख्या मिलियन्समध्ये असू शकते. फॉर एक्झाम्पल क्लायमॅडोमोनास, इट इज द युनिसेल्युलर अल्गी. क्लायमॅडोमोनास ही युनिसेल्युलर अल्गी आहे. तिची पॉन्डमधली संख्या मिलियन्समध्ये असू शकते. म्हणजे असं साईज जी आहे पर्टिक्युलर पॉप्युलेशनची ती हॅबिटॅटमध्ये कॉन्स्टंट असत नाही किंवा कॉन्स्टंट राहत नाही. जसं हे उदाहरण आहे तसंच ह्युमनच्या पॉप्युलेशनशी रिलेटेड सुद्धा असणार आहे. बघा, पॉप्युलेशन साईज मोर टेक्निकली कॉल्ड पॉप्युलेशन डेन्सिटी नीड नॉट नेसेसरीली बी मेजर्ड इन नंबर ओनली. पॉप्युलेशन साईज ही फक्त आपण जर सायंटिफिक होऊन बघायला गेलो तर तिला डेन्सिटी असं म्हटलं जातं, जी एन या लेटरनं डेसिग्नेट केली जाते. ऑल्दो टोटल नंबर इज जनरली द मोस्ट अप्रोप्रिएट मेजर्स ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी, इट इज इन सम केसेस आयदर मिनिंगलेस ऑर डिफिकल्ट टू डिटरमाइन. जर पॉप्युलेशनची डेन्सिटी समजायची असेल तर आपल्याला टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यावेळी आपण पॉप्युलेशन डेन्सिटी मोजू शकणार आहे. म्हणजे दोन्ही रिलेटेड गोष्टी आहेत, साईज आणि डेन्सिटी. आता बघा, मी तुमच्यासमोर एक फोटोग्राफ किंवा एक इमेज दाखवते एज पिरॅमिडची. कशी असतात एज पिरॅमिड? तर यामध्ये तुम्हाला हे जे एज पिरॅमिड्स आहेत त्यातला पहिला जो एज पिरॅमिड आहे तो रॅपिड ग्रोथचा एज पिरॅमिड आहे. रॅपिड ग्रोथ असणारा एज पिरॅमिड. आता तुम्हाला हे इथं दिसेल, थोडीशी झूम करते आणि दाखवते तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला दिसेल डार्क ब्राऊन कलर जो दिलेला आहे तो प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपसाठी दिलेला आहे. त्याच्यापेक्षा थोडासा फेंट कलर आहे तो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपसाठी दिलेला आहे. आणि वरच्या बाजूला असणारा सगळ्यात फेंट कलर आहे तो
पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपसाठी दिलेलं आहे. हे सगळे काय आहेत तर पिरॅमिड्स आहेत. कशाचे तर एज पिरॅमिड्स आहेत. आता इकडं दिलेलं जे आहे ते लोकांचं वय दिलेलं आहे. मधून एक रेष मारलेले, या बाजूला मेल दिलेले आहेत, मेलची संख्या दिलेली आहे आणि या बाजूला फिमेलची संख्या दिलेली आहे. आता पहिला जो पिरॅमिड आहे तुमच्या समोर असणारा, इथं दिसतोय तो, हा रॅपिड ग्रोथचा पिरॅमिड आहे. कशाचा पिरॅमिड आहे? रॅपिड ग्रोथचा. रॅपिड ग्रोथ कधी असणार आहे? ऑर्गॅनिझम्स ज्यावेळी प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधली संख्या जास्त असेल ॲज कम्पेअर टू पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, त्यावेळी पॉप्युलेशनची ग्रोथ रॅपिड असणार आहे. पॉप्युलेशनची ग्रोथ कशी असणार आहे? रॅपिड असणार आहे. हे कुठं दिसतं एक्झाम्पल्स? तर केनिया आणि नायजेरिया या ठिकाणी रॅपिड ग्रोथ दिसते आपल्याला. आता सेकंड जो पिरॅमिड दिसतोय तुम्हाला तो स्लो ग्रोथचा आहे. स्लो ग्रोथचा, हळूहळू होत जाणारी ग्रोथ. कारण प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या संख्येपेक्षा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधली संख्या जास्त दिसते. त्यामुळं हा जो पिरॅमिड आहे स्लो ग्रोथ असणारा, हळूहळू ग्रोथ होणारा पिरॅमिड आहे पॉप्युलेशनचा. युनायटेड स्टेट्समध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्लो ग्रोथ होत असते पॉप्युलेशनची. कशी असते ग्रोथ? स्लो होत असते. तिसरा जो पिरॅमिड तुम्हाला दिसतोय तो आहे झिरो ग्रोथचा. तो कसला आहे? झिरो ग्रोथचा. झिरो ग्रोथमध्ये बघा, पॉप्युलेशनमध्ये ग्रोथ होत का नाही पॉप्युलेशनची? तर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या लोकांची संख्या आणि प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या लोकांची संख्या जर इक्वल असेल, बरोबर असेल, तर पॉप्युलेशन झिरो ग्रोथ म्हणजे स्टेडी असते ग्रोथ, आणि त्याला स्टेडी पिरॅमिड किंवा स्टेडी ग्रोथ असं म्हटलं जातं. ग्रोथ होत नाही, कारण जेवढा नॅटॅलिटीचा रेट असतो तेवढाच मॉर्टॅलिटीचा रेट असतो. म्हणून हा कसला पिरॅमिड आहे? तर झिरो ग्रोथचा पिरॅमिड आहे. झिरो ग्रोथ हे कुठं दिसतं? तर डेन्मार्क आणि इटलीमध्ये झिरो ग्रोथची पिरॅमिड दिसतात. पॉप्युलेशनची ग्रोथ होत नाही, स्टेडी पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी. आता शेवटचा राहिलेला जो तुम्हाला पिरॅमिड दिसतोय तो निगेटिव्ह ग्रोथचा आहे, म्हणजे डिक्लायनिंग पॉप्युलेशनचा आहे. आता डिक्लायनिंग पॉप्युलेशन कधी असतं? तर प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपपेक्षा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या लोकांची संख्या जास्त असेल त्यावेळी पॉप्युलेशन डिक्लायनिंग असतं आणि निगेटिव्ह ग्रोथ असते पॉप्युलेशनची. कशी असते ग्रोथ? निगेटिव्ह असते. कारण या ठिकाणी मॉर्टॅलिटीचा रेट जास्त असतो ॲज कम्पेअर टू नॅटॅलिटी. नॅटॅलिटीपेक्षा मॉर्टॅलिटीचा, जन्मदरापेक्षा मृत्यूदराचा जर प्रमाण जास्त असेल तर पॉप्युलेशनची ग्रोथ निगेटिव्ह असते. डिक्लायनिंग पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. हे कुठं दिसतं? तर जर्मनी, त्याच्यानंतर हंगरी या ठिकाणी काय दिसतं? तर निगेटिव्ह ग्रोथ दिसते. तर अशा प्रकारे हे एज पिरॅमिड्स असतात आणि या एज पिरॅमिडच्या साह्यानं आपण पॉप्युलेशन ग्रोईंग आहे, डिक्लायनिंग आहे, स्टेडी आहे की निगेटिव्ह ग्रोथ असणार आहे किंवा झिरो ग्रोथ असणारं किंवा स्लो ग्रोथ असणार आहे हे आपण स्टडी करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचे तो म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ. पुढचा पॉइंट आपण बघायचे पॉप्युलेशन ग्रोथ. द साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पेसीज इज अ डायनॅमिक पॅरामीटर. कुठल्याही स्पेसीज पॉप्युलेशनची साईज ही डायनॅमिक पॅरामीटर आहे. आता डायनॅमिक पॅरामीटर किंवा डायनॅमिक म्हणजे काय? डायनॅमिक्स इज नथिंग बट द चेंजिंग नेचर ऑफ द पॉप्युलेशन.
चेंजिंग नेचर म्हणजे काय, तर पॉप्युलेशन कधीही स्थिर राहत नाही, कॉन्स्टंट राहत नाही, ते नेहमी चेंज होत राहतं. ह्याला डायनेमिक पॅरामीटर असं म्हटलं जातं. इट कीप्स चेंजिंग विथ टाइम डिपेंडिंग ऑन व्हेरियस फॅक्टर्स इन्क्लुडिंग फूड, प्रिडेशन, प्रेशर अँड ॲडवर्स वेदर. हे कशावरती डिपेंड असतं, पॉप्युलेशनची साईज का चेंज होत राहतं ते, तर हे व्हेरियस फॅक्टर्सवरती डिपेंड असतं, वेगवेगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतं. म्हणजे फूडची अवेलेबिलिटी किती आहे, प्रिडेशन किती चालतं, तिथे शिकार किती होते, फॉर एक्झाम्पल ॲनिमल्समध्ये पर्टिक्युलर, ह्युमनमध्ये नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स येतात, ॲडव्हर्स वेदर येतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लड येणं किंवा मागं सुनामी आल्या किंवा ढगफुटी होणं किंवा आता कोरोनाचं संकट आलेलं आहे. म्हणजे या सगळ्या ॲडव्हर्स वेदर कंडिशन आहे, त्याचा इफेक्ट पॉप्युलेशनच्या साईजवरती होत असतो. इन फॅक्ट these changes in population density that gives us some idea whether it is flourishing or declining. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की पॉप्युलेशनची डेन्सिटी कमी व्हायला लागली की वाढायला लागलेली आहे. कशावरून, या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येतं. आता बघूया, डेन्सिटी ऑफ अ पॉप्युलेशन इन अ हॅबिटॅट ड्युरिंग अ गिव्हन पिरियड fluctuates due to changes in 4 basic processes. The size keeps changing with time depending upon various factors. बरोबर, साईज पण चेंज होत राहते. साईज चेंज झाली म्हणजेच काय होतंय, तर डेन्सिटी सुद्धा चेंज होते. डेन्सिटी ऑफ अ पॉप्युलेशन इन अ हॅबिटॅट ड्युरिंग अ गिव्हन पिरियड फ्लक्च्युएट्स ड्यू टू चेंजेस इन 4 बेसिक प्रोसेसेस. आता पॉप्युलेशनची साईज किंवा डेन्सिटी का चेंज होत राहते, तर त्याला कारण 4 आहेत. 4 बेसिक प्रोसेसेस कारणीभूत आहेत. कोणत्या बघूया आपण. फर्स्ट आहे न्यू बर्ड्स, ज्याला बी न नोटेट केलेलं आहे. बर्ड्स म्हणून बी न नोटेशन दिलेलं आहे, बी हे नोटेशन त्याला दिलेलं आहे. सेकंड आहे इमायग्रेशन. इमिग्रेशन म्हणजे कॅपिटल आय, सुरुवातीचं लेटर आय न डिनोट केलेलं आहे. नेक्स्ट थर्ड आहे डेट्स, म्हणजे मृत्यूदर. कशानं डिनोट केलेलं आहे, डी या लेटरनं. डी पहिलं लेटर डेटचं डी म्हणून डी न डिनोट केलेलं आहे. आणि इमायग्रेशन कॅपिटल ई. आता प्रत्येकाचं मिनिंग, न्यू बर्थ्स म्हणजे नटेलिटी हे बघितलेलं आहे आपण, डेथ्स म्हणजे मॉर्टॅलिटी हे बघितलेलं आहे. आता इमायग्रेशन आणि इमिग्रेशन आणि इमायग्रेशन म्हणजे काय बघूया. इमिग्रेशन सुरुवातीला बघूया. इमिग्रेशन इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसीज दॅट हॅव कम इन टू द हॅबिटॅट फ्रॉम एल्सव्हेअर ड्युरिंग द टाइम पिरियड अंडर कन्सिडरेशन. म्हणजे एंट्री ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स इन द हॅबिटॅट, सेम स्पेसीजच्या बाहेरून आलेली स्पेसीज, जिचा इन्क्लूड कुणामध्ये झाला, हॅबिटॅटमध्ये झाला. याला समजण्यासारखं उदाहरण मी कधी कोणतं देते नेहमी दरवर्षी मुलांना, तर बघा, ज्यावेळी कारखाना सुरू असतो, आपल्या कृष्णा कारखाना धरूया, ज्यावेळी तो सुरू असतो त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून तोडकरी कामगार येतात, कारखाना एरियामध्ये राहत असतात. म्हणजे त्यांची एंट्री बाहेरून झाली आपल्या हॅबिटॅटमध्ये. आणि त्यावेळेच्या काळामध्ये पॉप्युलेशनची डेन्सिटी जास्त असते. लोकांची जी एंट्री झाली त्या एंट्रीला इमायग्रेशन असं म्हटलं जातं. इमिग्रेशन काय म्हटलं जातं, इमिग्रेशन, एंट्री होणं, पॉप्युलेशनमध्ये एंट्री होणं. आता त्याच्या अपोजिट अगदी मायग्रेशन. आता ज्या ठिकाणाहून हे तोडकरी कामगार आलेले असतात त्यांच्या गावामधून ते निघाले तिथून, त्यावेळी त्या ठिकाणची, त्यांच्या गावाकडची पॉप्युलेशनची डेन्सिटी काय झालेली असणार आहे, कमी झालेली असणार आहे. बरोबर, म्हणजे ज्यावेळी ते तिथून येतात त्यांचं पॉप्युलेशन ते सोडतात त्यावेळी तिथली डेन्सिटी कमी होते, त्याला इमायग्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे काय, इमायग्रेशन इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पॉप्युलेशन हू लेफ्ट द हॅबिटॅट ड्युरिंग द टाइम पिरियड
एखाद्या ठराविक टाईम पिरियडमध्ये त्यांनी त्यांचा हॅबिटॅट सोडला, त्यावेळी त्या पॉप्युलेशनची डेन्सिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे वरच्या बाजूला असणाऱ्या दोन गोष्टी पॉप्युलेशनची डेन्सिटी वाढवतात, न्यू बर्थ आणि मायग्रेशन. न्यू बर्थ आणि इमिग्रेशन म्हणूया. प्रोनाऊन्सिएशन दोन्हीचं सारखंच आहे, इमिग्रेशनच म्हणतात दोन्हीला. पण तुम्हाला समजण्यासाठी इमिग्रेशन म्हणजे एंट्री होणं, इमायग्रेशन म्हणजे सोडून देणं, असं समजूया. आता न्यू बर्थमुळे ॲडिशन होते, इमिग्रेशनमुळे सुद्धा ॲडिशन होते, डेथ्समुळं आणि इमायग्रेशनमुळं डिलिशन होते. म्हणजे ह्या दोन गोष्टीमुळे, तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टीमुळं पॉप्युलेशनची डेन्सिटी कमी होणार आहे, तर न्यू बर्थ आणि इमिग्रेशनमुळं पॉप्युलेशनची डेन्सिटी वाढणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर आपल्याला पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक एक्झाम्पल बघूया आपण खाली. इफ n इज द डेन्सिटी ॲट अ टाइम t, then its density at a time t+1 can be calculated as. कोणता फॉर्म्युला वापरला जातो बघा? ज्यावेळी एखादी डेन्सिटी n न डिनोट केली गेली एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये, t या टाइम पिरियडमध्ये, तर t+1 या टाइम पिरियडमध्ये कशी असेल डेन्सिटी, कशी काढली जाईल? तर बघा, n मीन्स टाइम पिरियड, बरोबर? n मीन्स डेन्सिटी कधी असणारी? t+1 या टाइमला असणारी, इज इक्वल टू n t, पर्टिक्युलर टाइमला असणारी, अगोदरच्या t या टाइमला असणारी डेन्सिटी, प्लस b+i, बर्थ प्लस इमिग्रेशन, मायनस डेथ प्लस इमायग्रेशन. लक्षात आलं? या प्रकारे किंवा या फॉर्म्युल्याच्या साह्यानं एखाद्या पर्टिक्युलर टाइमची काय काढली जाते? पॉप्युलेशनची डेन्सिटी कॅल्क्युलेट केली जाते. आता नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला? तर ग्रोथ मॉडेल्स बघायचे. डज द ग्रोथ ऑफ अ पॉप्युलेशन विथ टाइम शो एनी स्पेसिफिक अँड प्रेडिक्टेबल पॅटर्न? पर्टिक्युलर टाइमला एकसारखाच किंवा नेहमी एकसारखाच पॅटर्न असतो का ग्रोथचा? पॉप्युलेशनचा नाही. मगाशी बघितलं आपण की पॉप्युलेशन चेंज होतं किंवा पॉप्युलेशनची डेन्सिटी नेहमी बदलत राहते. डायनॅमिक एंटिटी आहे पॉप्युलेशन, ही नेहमी चेंज होणारी. वी हॅव बीन कन्सर्न अबाउट unbridled human population growth and problems created by it in our country, and it is therefore natural for us to be curious or if other animal population in nature behave the same way or show some restraint on growth. बघा, जर आपलं पॉप्युलेशन आत्ताच्या आपल्या कंट्रीचं कन्सिडर केलं तर खूप झालेलं आहे, खूप पॉप्युलेशन आपलं वाढलेलं आहे. जर आपण नेचरमध्ये बघितलं तर ॲनिमलच्या पॉप्युलेशनचा जर स्टडी केला तर असं असतंय का इतकं भयानक पॉप्युलेशन ॲनिमल्समध्ये फास्टली होतंय का? नाही होत. कारण त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर पॅटर्न ठरलेला असतो आणि त्या प्रकारे ते पॉप्युलेशन इन्क्रीज होत असतं किंवा डिक्रीज होत असतं. तसे ह्युमनमध्ये नाही. आता ह्युमनमध्ये पॉप्युलेशनचे ग्रोथ मॉडेल्स आहेत, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि लॉजिस्टिक ग्रोथ. त्याच्याविषयी किंवा सगळ्याच प्रकारच्या पॉप्युलेशनमध्ये पर्टिक्युलर मॉडेल्स असतात. ते दोन मॉडेल्स कोणते आहेत बघूया. देर आर 2 टाइप्स ऑफ ग्रोथ मॉडेल्स. फर्स्ट is the exponential growth and second is the logistic growth. दोन्ही विषय स्टडी करूया आपण. आता सुरुवातीला बघूया एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय? वाढतच जाणारं पॉप्युलेशन, वाढतच जाणारं. रिसोर्सेस लाईक फूड, स्पेस आर इसेन्शियल फॉर एनी ग्रोथ ऑफ अ पॉप्युलेशन. बरोबर? सगळे रिसोर्सेस, फूड असेल, स्पेस असेल, हे गरजेच्या गोष्टी आहेत पॉप्युलेशनसाठी. आयडली वेन रिसोर्सेस इन द हॅबिटॅट आर अनलिमिटेड,
each species has the ability to fully realize its innate potential to grow in numbers. जर खूप प्रमाणात रिसोर्सेस अवेलेबल असतील तर कोणतीही स्पेसिसचा नंबर कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाणार. देन द पॉप्युलेशन ग्रोज इन ॲन एक्सपोनेन्शियल ऑर जिओमेट्रिक प्रोपोर्शन. मग त्यावेळी काय होणार आहे, टाईम जसं वाढत जाईल तसं पॉप्युलेशन वाढत जाणार आहे. त्याचा ग्राफ एक्सपोनेन्शियल ग्रोथचा कसा दाखवला जातो बघा, तुमच्या समोर इमेज येते. पॉप्युलेशन साईज दाखवलेली या बाजूला आणि या बाजूला टाईम. तर पॉप्युलेशनची जी साईज आहे टाईमनुसार काय होत गेलेली आहे, वाढतच चाललेली आहे. बरोबर, वाढतच चाललेली आहे. तर असं जे पॉप्युलेशन वाढत जातं एक्सपोनेन्शियल ग्रोथ असं म्हटलं जातं. Every species is capable of growing exponentially under unlimited resource conditions and reach enormous population densities in a short time. बरोबर, जसं तुम्हाला हे शॉर्ट टाईममध्ये पॉप्युलेशन वाढत गेलेलं दिसतंय. कधी दिसतंय तर अनलिमिटेड रिसोर्सेस जर असतील तर कुठलीही स्पेसिस खूप प्रमाणात रिप्रोडक्शन करणार आहे, कारण रिसोर्सेस अवेलेबल आहेत. मग ह्याचं स्टडी कोणी केला तर डार्विन शोड हाऊ इवन अ स्लो ग्रोईंग ॲनिमल लाईक एलिफंट कुड रीच इनॉर्मस नंबर्स. ज्यावेळी डार्विननं बघितलं की जो कमी रिप्रोडक्शन करणारा जो ग्रुप आहे, एलिफंटची संख्या खूप कमी आहे, तर त्यांना खूप प्रमाणात फूड आणि स्पेस प्रोव्हाइड केली तर त्यांच्यामध्ये सुद्धा इनॉर्मस नंबर वाढले. मग त्यांची संख्या वाढतच जाणार आहे. बट रिसोर्सेस लाईक फूड अँड स्पेस आर नॉट ऑलवेज अनलिमिटेड. असं नेहमीच असतं का? नाही. अनलिमिटेड राहतं का? नाही. दे मे बी इन द बिगिनिंग. ते कधी असेल इनॉर्मस किंवा खूप प्रमाणात अनलिमिटेड रिसोर्सेस कधी असतील? बिगिनिंगला, सुरुवातीला असतील टाईमच्या. लोकसंख्या वाढली, स्पेस फूड कमी पडत जाणार आहे. आता जी कंट्रीची आपल्या कंडिशन आहे त्यावरून लक्षात घ्या. बट ॲज द पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीजेस सो डज द कॉम्पिटिशन फॉर दोज रिसोर्सेस, resulting in slowdown in the rate at which the original population was growing. This results in logistic or sigmoid growth. असं होत नाही. एक्सपोनेन्शियल ग्रोथ सुरुवातीच्या काळामध्ये फक्त राहू शकते. जसजसं खूप संख्या वाढते, जसजसं अवेलेबिलिटी कमी होते रिसोर्सचे, त्यावेळी जो ग्राफ दिसतो आपल्याला तो ग्राफ असतो लॉजिस्टिक ग्रोथचा. मग हे का होतं लॉजिस्टिक ग्रोथ? द कॉम्पिटिशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर लिमिटेड रिसोर्सेस विल वीड आउट द वीकर वन्स. मग लॉजिस्टिक ग्रोथ कधी दिसते तर कॉम्पिटिशन निर्माण होतं ऑर्गॅनिझम्समध्ये. खूप लोकसंख्या वाढली की मग कॉम्पिटिशन व्हायला लागतं रिसोर्सेस मिळवण्यासाठी, आणि मग या कॉम्पिटिशनमध्ये जो वीकर असतो तो त्या पॉप्युलेशनमधून रिमूव्ह केला जातो आणि मग संख्या काय होणार आहे? कमी होणार आहे. ओनली द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल्स विल सर्वाइव्ह अँड रिप्रोड्यूस. आणि अशी स्टेज येते त्यावेळी की फिटेस्ट जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये सुटेबल व्हॅरिएशन्स असतात ते फक्त एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाइव्ह होतात आणि रिप्रोडक्शन करतात. In nature, a given habitat has enough resources to support a maximum possible number beyond which no further growth is possible. कोणताही हॅबिटॅटमध्ये त्याच्याकडं जेवढी स्पेस आहे, त्याच्याकडं जेवढे रिसोर्सेस आहेत तेवढ्या नंबरपर्यंतच कुठलाही हॅबिटॅट काय करू देतो? नंबर इन्क्रीज करू देतो. त्याच्या पुढं हॅबिटॅटला पॉसिबल राहत नाही. Let us call this limit as nature's carrying capacity K for that species in that habitat.
कॅरिंग कपॅसिटी जी असते कुठल्याही हॅबिटॅटची, ज्याला के असं मानलं जातं. आता याचा ग्राफ कसा दिसतो बघा. तुमच्या समोर जी इमेज दिसते त्याच्यामध्ये लॉजिस्टिक ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन साईज ओव्हर टाइम आहे. पॉप्युलेशनची साईज ओव्हर टाइम आहे. आता तुम्हाला समजावून सांगते. सुरुवातीला ग्रोथ कशी आहे, स्लो आहे. मग खूप अवेलेबल झालं, रिसोर्सेस खूप आहेत. ग्रोथ स्लो होती सुरुवातीला, पण रिसोर्सेस खूप होते. त्यामुळे फूडची अवेलेबिलिटी खूप असल्यामुळं ऑर्गॅनिझम्स फास्टली रिप्रोड्यूस करतात आणि मग ग्रोथ फास्ट होते, खूप फास्ट होत जाते. असा एक काळ येतो की ज्यावेळी खूप कॉम्पिटिशन निर्माण होतं ऑर्गॅनिझम्समध्ये. आणि ही कॅरिंग कपॅसिटी आहे आता सांगितलेली, ही कॅरिंग कपॅसिटी आहे कशाची, तर त्या पर्टिक्युलर हॅबिटॅटची, ज्याला के असं मानलं जातं. तर अशी एक काळ येतो की कॅरिंग कपॅसिटी कमी व्हायला लागते किंवा स्टेबल असते ती कॅरिंग कपॅसिटी. मग ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं तर ग्रोथ स्लो डाऊन होते, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होतं आणि त्यामुळे ग्रोथ स्लो व्हायला लागते. आणि असा एक काळ येतो की जे स्टेबल ऑर्गॅनिझम्स आहेत तेच फक्त सिलेक्ट केले जातात आणि मग जी ग्रोथ आहे ती शांत राहते किंवा ग्रोथ होत नाही, ज्याला स्टेशनरी फेज असं म्हटलं जातं किंवा स्टेबल इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. आणि असा जो ग्राफ आहे ह्याला सिग्मॉइड ग्राफ असं म्हटलं जातं. लॉजिस्टिक यस शेप्ड कर्व म्हणतात त्याला. सुरुवातीची जी स्लो ग्रोथ आहे याला लॅग फेज म्हटलं जातं. दुसरी जी फेज आहे त्याला एक्सपोनेन्शियल फेज किंवा लॉग फेज असं म्हटलं जातं. आणि इथं असणारी जी फेज आहे त्याला स्टेशनरी फेज असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हा सिग्मॉइड कर्व आहे. आणि ह्या सिग्मॉइड कर्वच्या साह्यानं काय केलं जातं, पॉप्युलेशनचा लॉजिस्टिक ग्रोथचा जो ग्राफ आहे तो दाखवला जातो किंवा येत असतो. A population growing in a habitat with limited resources show initially lag phase. सुरुवातीला कशी दिसते, लॅग फेज दिसते. आता बघितल्याप्रमाणे ही स्लो ग्रोथ जी आहे याला लॅग फेज म्हणतात, ज्यावेळी रिसोर्सेस लिमिटेड असतात तेव्हा. आता खूप सारे रिसोर्सेस आले म्हणून काय झालं, फॉलोड बाय फेजेस ऑफ ॲक्सिलरेशन. परत खूप सारी अवेलेबिलिटी झाली म्हणून फास्ट ग्रोथ झाली, ॲक्सिलरेटेड ग्रोथ झाली. And declaration and finally and asymptote when the population density reaches the carrying capacity. मग वाढायचीच थांबते एकदम. कधी तर कॅरिंग कपॅसिटी पर्यंत ज्यावेळी जातं पॉप्युलेशन एखाद्या हॅबिटॅटची त्यावेळी ते थांबतं. Plot of population density n in relation to time results in sigmoid curve. जो तुमच्या समोर दिसतोय आता सांगितला तो सिग्मॉइड कर्व निर्माण होतो. This type of population growth is called लॉजिस्टिक ग्रोथ. त्याला काय म्हटलं जातं, लॉजिस्टिक ग्रोथ असं म्हटलं जातं. Since resources for growth for most animal populations are finite and become limiting sooner or later, the logistic growth model is considered a more realistic one. एक्सपोनेन्शियल मॉडेलपेक्षा लॉजिस्टिक मॉडेल हे रिअलिस्टिक आहे, हे सगळीकडं ॲक्सेप्ट केलं जातं. अंडर अ पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन pressures, organisms evolve towards the most efficient reproductive strategies. इव्हॉल्युशन होत राहतं त्यांच्यामध्ये, जसं एन्व्हायरमेंट चेंज होत राहतं तसं. Some produce a large number of small sized offsprings while others produce a small number of large sized offsprings. काहींमध्ये लार्ज नंबरचे ऑफस्प्रिंग्स तयार केले जातात, साईज लहान असते. फॉर एक्झाम्पल ऑयस्टर असेल, फिशेस असतील, पिलॅजिक फिशेस पर्टिक्युलर, तर त्यांच्यामध्ये ऑफस्प्रिंग खूप प्रमाणात निर्माण केले जातात पण त्यांची साईज लहान असते. आणि काहींमध्ये ऑफस्प्रिंग्स कमी प्रमाणात निर्माण केले जातात पण साईज मोठी असते. फॉर एक्झाम्पल बर्ड्स असतील, मॅमल्स असतील. तर अशा प्रकारे
जो आपल्याला वेल ॲक्सेप्टेड जो ग्रोथचा पॅटर्न आहे किंवा रिअलिस्टिक आहे तो आहे लॉजिस्टिक ग्रोथ. हे रिअलिस्टिक ग्रोथचं मॉडेल आहे. एक्सपोनेन्शियल ग्रोथपेक्षा लॉजिस्टिक ग्रोथ एन्व्हायरमेंटमध्ये नेहमी होत राहते. दिस इज अबाउट द different characteristics of the population. In the next lecture we will learn about the population interaction. Thank you.